तर मला वाटतं मी 4 दिवस झाला आलेलीच नाही. 4 नाही 5-6 दिवस झाला आलेला नाही. ठीक आहे, 5-6 दिवस झाला आलेली नाही कारण तो पाऊस कारण आहे त्याला. होय, चिक्या सुद्धा आलेला नाही. तर बघा चिक्या एवढ्या आता पाऊस वाढलाय तर पावसात पण फिरायला लागलाय, शिशी करायला गेलाय आणि वेळ झालाय आम्हाला यायला, त्यामुळं समजून घ्या. घेतोय आम्ही सगळी साफसफाई करून. बघा याचं काय चाललं बघा. हो ब्रह्माच हो बावारला कसं की तुझ्याकडं माझ्याकडं पण बघ ना. आहे का बावा आत्ता आलीस? बघा डोळ्यात आत्ता पाणी दिसत नाही, काहीच दिसत नाही. लगेच आलं पण बघू. थांब राहिलं नाही गे काय जाऊ भांडल्या घेत आहे. कसा करतोय की त्याला वाटते खायला आणलीस नाही. शेण काढायचं आहे ना. कसा येईल शेण आहे बसल शेणात. आता आपण बाहेर बोलत बसलो असतो नाही 100% डोळ्यातलं पाणी काढलं असतं. काढणार की पण बाळा इथं जरी आली नसली तर CCTV तुला 12-24 तास बघत असतो लक्षात. होय तेवढा विषय आहे, कारण की आम्ही कॅमेरा म्हणजे हे बघत बसते जर आली नाही तरी. होय, कारण जमतच नाही मला. त्या चिंगीला बघितल्याशिवाय दिवस कसा जाईल? कसा जाईल नाही जात. तू तिच्याशिवाय दिवस नाही. काय रे शून्य जाते लगेच. तेच की बरं काय वाटतंय 4-5 दिवस 6 दिवस झालं नाहीस तरी आकाडलाय तरी. कोण आलंय? त्याची मम्मी. लाडात आले बाळा माझं. पिल्ल्याचं परवा म्हणजे भीती वाटत होती मागच्या 5-6 दिवसात होती ना. डोळं लाल रक्षाबंधन झाल्यापासून जास्त येणं झालेलं नाही माझं. राहायला समजून घे पिल्ल्या. आवरून घ्यायचं आहे आणि आवरे की ग. पाऊस पडतोय आता शेण काढू का बाळा? होय ना, सगळं स्वच्छता करून घेतो काय पिल्ल्या. आणि मग तुझं लाड कडून बसते तुझी आई. मला शिंग कसं दाखवते आता इथं उभं राहिलं तर बघा कसं थोडे तिथे दाखवूया आपण. चला काल येणं माझी लय फजिती केलं माझी बाल्ल्याची. माग का पुढे की ग माझ्या तोंडाजवळ. कसा रे तू असा? कसा रे तू असा? डोळे पान व्हायला लागली पानवा. साहेब रडणार आहेत 100%. त्यात काही विषयच नाही. तर आपण दाखवूया. अय सुलतान गँग आल्या. चिंगे लई तू खोटा रे. चला थोड्या दाखवूया आपण. मी इथलं काढते तुम्ही आवरा जावा घ्या आणखी. तर आता कामावर लागलोय. ह्यांनी गेलेत बाजीला घेऊन चालवायला आणि इथलं शेण ह्यांनी टाकून आलेत पण अजून लोटायचंय. तिथं एकच बाजीचा म्हणजे बाजीनं शेण टाकलंय ती काढायचंय. आता इथलं लोटून घेतलंय इथलं शेरड्यांच्या जवळचं सगळं. आणि आता राहिलंय ही घाण भरायची आणि लक्ष्मीच्या खालची घाण भरायची. आता ह्यांनी चालवून येईस तोपर्यंत अजून हे आपल्या गायींचं लोटायचंय. कुठे चालवतात? ती चालवाय गेले ते दोघं. रोहन पण आलाय. य तर आता चला मी ही सगळी घाण काढून टाकते. मला जरा असं वाटतंय की ही आई होईल 1-2-3 दिवसात. अरे वा 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 वा
तर कास करायला लागलेली आहे आपली पिल्लू. ए पिल्लू, आता बघूया काय येतंय घरला. राधाचा भाऊ की बहीण, ही आपल्याला लवकरच गुड न्यूज समजणार आहे फॅमिली. आणि इकडे गुड न्यूजला वेळ आहे, म्हणजे ही व्यायल्यानंतर ही मला वाटतं 1 महिना 2 महिने घेईल. ही बघा चिंडुकलं. चला आवरते. बास बाळा, काय नाही खाद्यबिद्या. मोबाईल आहे मोबाईल, चपाती नाही. तर हिला चपाती पाहिजे. झाल्या नाही ग बाळा चपाती. चला बाई, ह्यांनी नाहीत, आवरून घेतलंच पाहिजे. पिलू ए ब्रह्मा. तर इथलं सगळं स्वच्छ लुटून झाले. ही अशी घाण आहे, ही सगळी लुटून घेते आपला भाजी असतो पर्यंत. चला. तर सुट्टी नोट आलेली किती वाजता हा पडलो असतो? 10 वाजता. 9 वाजता आलेलो, वाजली 1. आणि रायबाची आई, श्रीशेची आई म्हणजे बॅरेल तिथं राहू दे, बॅरेल इथं लावूया. मग बॅरेल लावलेलं आहे ते. आणि आता परी बाहेर आलेली आहे. परी आणि लक्ष्मी एकत्र, कारण की आता परी मोठी झाल्या. परीला असं गावाने खायला येते. फक्त परी जरा भुजरी आहे, माणसासनी जरा भेटत्या, सवय लागेल आता तिला. इथं लक्ष्मीला बांधल्या, इथं राधा जायला बांधल्या आणि इथं रायबा जायला बांधल्या. पहिल्यांदा लक्ष्मीला बांधलेली, इथं रायबा जायला इथं बांधलेली. तर रायबाची आई काय पटवून घेणार, लक्ष्मी लागली मारायला. परत आणि मग रायबा जायला इथं घेतली, राधा जायला इथं घेतली, लक्ष्मीला तिथं घेतली. काय मग सगळी साफसफाई. ती कशाला होते पाटी, कुठल्या पाटी टाकायची ती? आवरे जायचं मला आलो लांब. अशी दिसते लालपुरी. लालपुरीला आता आंघोळ ऊन पडले की घालायची मस्त पैकी. ती बाय घे राय जायचं पराक्रम मारलंय घे आहे का लक्ष्मी. बरं चला आता राहायचं शिरड फक्त. आहे तर बऱ्यापैकी 80% 90% काम झालंय आज. म्हणजे स्वच्छता पण झाली, सगळं झाले. तर श्रीष्याच्या मम्मीला मोठी आगावर तर आता लागले तिथलं पण स्वच्छता करायला लागले, म्हणजे धुवायला लागले. तर काय होतंय, चिखलाच पाय इथे असं, त्यामुळे चिखल इथं झालाय. मग ते म्हणजे लागलंच दुखतो. आणि तिनं बघा काय काय केलंय. हे पण धुवून काढले, पाट्या शेणाच्या ते सुकल्या, त्या पण सुकल्या धुतले जे. असा विषय आहे बघा. हे बघा सगळं काटाकीर काम झाले, एक नंबर. आणि असं आम्ही आठवड्यात नाही एकदा धुतोच. त्यावेळेसच जरा गॅप पडला, म्हणजे 2 आठवडे गेलं, त्यामुळं घाण लय झालेली. आणि भाजी शेटला इथं बघा, बुसकाट वगैरे मस्तपैकी टाकले. आता बसतील खाली निवांत, वैरण पण टाकल्या. तर हे असं काम आहे. आणि ग बसायचं, मार मिळेल मार. तर मंडळ 66 फॅमिली मंडळ तुमचं आभारी आहे. तुमचं नाही, माझं आहे. तर असं असते म्हणजे काय आहे, अशी मदत झाली का नाही, म्हणजे असं बोलत चालत काम केलं काय वाटत नाही कामात. आणि एकटं असलं का नाही असं जरा घुम्यागत वाटतं. असं तेवढीच मदत पण होत्या. तरी अशा तऱ्हेने बऱ्यापैकी कामं सगळी झालेली आहेत. आपलं एक टार्गेट असणार आहे आपल्या दोघांचं. काय? हे डबरा ही आणि तिथला डबरा कव्हर करून घ्यायचं लवकरात लवकर. ते शेरडाची जागा करायची आहे का? तेव्हा करायची. आता करायची की आता कोंबड्या करायचं म्हणलं.
दुसरी पिल्ली यायच्या आधी ह्या पिल्ल्यांची. आणि सगळ्यात स्वच्छता जागा केल्या बघा रायबाची. एकदम स्वच्छ जागा केलेली आहे रायबा शेटची, रायबाची आईने एकदम टकाटक केलंय. तिकडचं पण केलंय स्वच्छ, फक्त जास्त वेळ इकडे घालवलाय. हा बाजारात तिथंच घालू केलंय म्हणून तुला म्हणून तू मी धुतो तर नाही. चालते चला. मला असं जर भिजायला सांगितलं ना मी दिवसभर दूध देतो. व्हिडिओ साल काढली. व्हिडिओ आजचा इथंच थांबूया तो कारण भरपूर मोठा झाला. होय आलेलो 9 वाजता पहिल्याने वेळानं सांगितलं येत नाही. मग भैयाला जाग आली नाही ग. हो मग आता वाजले किती? 1 वाजून गेले. 1 वाजून गेले. आणि मला आता मी काय जेवणार ना आता डायरेक्ट दिसत्या तशी नाही परी थांब की आता मारते. आता दररोज दिसणार फॅमिलीला आपल्या, कारण बाहेर आली ना आता. होय तिथं जाणं होत नाही बोकडामुळे. चला चला चला. तर कसं वाटतंय आज स्वच्छता झाल्याबद्दल? तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही तयार नव्हता स्वच्छता करायची म्हणलं आज राहू दे काय ते उद्या बघूया. होय आलेच तर आता झालेली आहे स्वच्छता. आणि लाल परी बघ आता 15 दिवसात लाल परीत किती फरक पडते बघा, कारण की बाहेर काढल्या मोकळ्या अंगाला आणि माणसाळल पण आता. होय माणसाला भुसतेल शेरड्याचं उचलून उचलून फेकत्या. ए परी आता गंमत बघा. परी हाय हाय जरा सवय लागच पर्यंत. रायबा पण असंच करायचं है ना. रायबा नाही, रायबाची आई जवळून देत नव्हती, रायबा असं करत नव्हतं. पण रायबा बारक होत होता, हात लावायला गेलं 2 महिने असता लगेच पळून बघ लालपरी लागली त्याला. लक्ष्मी आपल्या देशात कधीच पाहत कधीच पाहतो ना आपण इथनं गेलो की कॅमेऱ्यात बघायचं. हो हे बघा मीच काय लागलाय. लालपरीला हात लावून दे बघ. परी हात लावून देणारच बस. परी हा असं बसायचं जवळ जरा, म्हणजे तिला माणसाने सवय लागली का नाही. नाही लालपरी दिसते तशी नाही, लय मार्की होणार आहे. ती अशी आली पाहिजे, तिच्या मनानं आली पाहिजे जवळ. तिला एकदा वास लागला का नाही. लय भारी तोंड आहे एवढं एवढं चिंबुकलं. डोळं कसलंय जब्बर. नाक एवढंच काळं. तिला कांदा गाठला पाहिजे, दूर कसल्या मान. हो तिचं रूप कसं आहे बघा. डोळं काळं, नाक काळं, नक्या काळ्या. आली बघ आहे का. आणि अख्ख्या अंगावर हिथंच पांढरा चिपका आहे. तिनं हळूहळू अशी माणसं तू त्यासनी कळालं का नाही काय करत नाही. काय ग लाले ए परे काय बघतेस तिची शिंग कसली येणार काय माहिती. परे परी पीक आहे माझी. हात हल्ला की पळते. ए तू परी जवळ येत जात म्हणजे राय बागत काय. चला 7 जोडी चॅनलवर दररोज परी दाखवायचो तू आता. रोज हा रोज म्हणजे जावायची जावा. येत नाही हो सारखी. आणि ज्या वेळेस आता हा जो ब्लॉग आहे अजून नाही ब्लॉग कारण मी इथं आली आहे तर इथलं शेअर करणार. जिथे मी असणार तिथलं शेअर करत राहणार. तर चला आता ह्यांच्या मागे लागून ही मागची ह्यान काढून घेणार. ओके चला ये परे थांबा, तिला सारखी परी परी म्हण. ही त्याला